नमस्कार, मी सीए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन. रोजच्या सारखा आज सुद्धा रिअल एस्टेट न्यूज अँड स्टोरीज मध्ये मी आपल्याला स्वागत करतो. आज मी असं एक चांगला बातमी घेऊन आलोय की ज्या गृहनिर्माण संस्था किंवा अन्य इमारत ज्या कलेक्टरच्या जमीनवर आहे त्याचं फ्री होल्ड म्हणजे ज्या वर्ग 1 क्लास 1 आहे आणि वर्ग 2 क्लास 2 आहे. आज ज्यांच्या क्लास 2 आहे किंवा लीज मध्ये आहे त्या पूर्ण जागा आपल्याला फ्री होल्ड करण्यासाठी महत्वाचा निर्णय हल्ली असेंब्ली मध्ये घेतलेला आहे, विधानसभामध्ये घेतलेला आहे. ह्यासाठी मी रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेबांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप खूप अभिनंदन करतो. हे प्रकरण काय आहे की गेले 4-5 वर्षापासून आम्ही ऐकतोय 2019 पासून खास म्हणून की ज्या जमीन लीज मध्ये आहे किंवा क्लास 2 मध्ये आहे तर त्यांच्यासाठी ज्या जमीन गव्हर्नमेंटचं आहे तर त्यांना पुनर्विकासासाठी जायचं असेल तर त्यांना कोणाचं परवानगी लागतो? शासनाचा परवानगी लागतो. शासनाचा परवानगी घ्यायला गेलं तर खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी मोबदला म्हणून 10% पैसे द्यावं लागतं. दुसरा जेव्हा ते टीडीआर लोड करतील टीडीआर सुद्धा त्याच्यावर जवळपास 2.5% मोबदला द्यावा लागतं आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला एनओसी घ्यावं लागतं. हे झालं एक. दुसरं जे काही फ्लॅट खरेदी केले जातात, विक्री केले जातात तर प्रत्येकांना शासनाकडे जाऊन परवानगी घ्यावं लागतं. तिसरं महत्वाचं, समजा ते भाडे तत्वावर देत असतील तर भाडे तत्व दिल्यावर ते भाडेचा सुद्धा 50% पैसे तर शासनाला द्यावं लागतं ऍज अ मोबदल. बघा हे सर्व गोष्टी आहेत आणि महत्वाचा हे सर्व करण्यासाठी किती खर्च येतात. आणि हल्ली एप्रिल 2025 ला एक कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये बदल केलेला आहे. ते म्हणजे की समजा शासनाचा काही जमिनावर काही फ्लॅट वगैरे विकायचं असेल, करायचं असेल, प्रॉपर्टी विकायचं असेल, जोपर्यंत कॉम्पिटंट अथॉरिटी एनओसी देत नाही, परवानगी देत नाही, कुठलाही दस्तावेज नोंदणी करायचं नाही. म्हणजे काय झालं की कलेक्टर लँडवर पुनर्सेल करणे, रिसेल करणे किंवा कर्ज काढणे किंवा भाडे तत्वावर देणे किंवा काही करण्यासाठी तुम्हाला वारंवार कलेक्टरकडे जावं लागतं. ह्याच्यासाठी एक चांगला उपक्रम म्हणून 2019 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की एक परिपत्रक काढलं होता, नोटिफिकेशन काढलं होता ज्याच्या मार्फत आपल्याला फ्री होल्ड करता येते. तेव्हा सुरुवातीला 15% रेडी रेकनरचा किंमत द्यावा लागत होता. नंतर खूप पाठपुरावा केल्यावर वेगवेगळ्या फेडरेशननी पाठपुरावा केला, महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन पाठपुरावा केला, तर तेव्हा ते एक बैठक लावून तर फ्री होल्ड करायचं असेल तर तुम्ही 10% रेडी रेकनरचं किंमत देऊ शकतात आणि त्याच्यासाठी कालावधी डिसेंबर 2025 पर्यंत होता. त्याचप्रमाणे एखाद्या सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्ही जात असेल तुम्हाला फक्त 5% द्यावा लागेल, पण त्याच्यामध्ये 40% जे एफएसआय आहे त्या एफएसआय मध्ये प्राईम मिनिस्टर आवास योजनासाठी काही ठराविक घर तुम्हाला बांधून द्यावं लागतं, एफएसआय द्यावा लागतो. 5% प्रीमियम, पण 40% ज्या एफएसआय आहे ते प्राईम मिनिस्टर आवास योजनेसाठी राखीव ठेवावा लागत होता. हे खूप अडचणी होती. म्हणून परत पाठपुरावा केल्यानंतर आता असेंब्ली सेशन मध्ये शासनाने हे जाहीर केले, देवेंद्र फडणवीस साहेबांचा ज्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेबांनी हे जाहीर केले की आपण आता फ्री होल्ड करण्यासाठी फक्त 10%च घेतलं जाईल प्रीमियम. ते सुद्धा विकासक जसं तुम्हाला नेमायचं करायचं तुम्ही करा आणि तुम्हाला 1 वर्षाचा मुदत वाढ सुद्धा दिले म्हणजे डिसेंबर 2024 पर्यंत. हे झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा समजण्याचा गरजेचा आहे. एखादा आम्ही स्वयं पुनर्विकासासाठी जात असेल तर जिथे ते तुम्हाला अट टाकला होता की 40% एफएसआय जे तुम्हाला प्राईम मिनिस्टर आवास योजनेसाठी हाऊसिंग फॉर ऑल साठी द्यायचं होता ते अट सुद्धा काढून टाकलेलं आहे. आता तुम्हाला डायरेक्ट 5% भरून तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट जाऊ शकता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला एखादा सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं, कलेक्टरचं जमीन आज मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये जवळपास 25,000 असा प्लॉट आहे ज्या लीज मध्ये आहे. साऊथ मुंबईमध्ये खूप लीज एक्सपायर झालेलं आहे किंवा खूप अडचणीमध्ये आहे. सबब मध्ये पण 2000 पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था आहे. या सर्व पुनर्विकासासाठी आलेला आहे. म्हणजे हे एक चांगला बातमी मी आपल्याला देतोय. तर शासनाला मी अभिनंदन करतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना, बावनकुळे साहेबांना सुद्धा मी अभिनंदन करतो आणि सर्व फेडरेशननी ज्या पाठपुरावा केले
महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर जेवढ्या लोकांनी ह्याला पाठपुरावा केलाय त्यांना सुद्धा मी अभिनंदन देतो. हे लोकांचे यश झाले असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे ते पण तुम्ही सांगा, जेणेकरून आम्ही पाठपुरावा करू. ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या लोकांना एक चांगला, खास करून कलेक्टर लँडमध्ये जे जमीन आहे किंवा कलेक्टर लँडवर जे हाऊसिंग सोसायटी आहे त्यांच्यासाठी खूप खूप राहत मिळणार आहे. तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं? तुम्हाला जे काही समजून घ्यायचे, अजून काही व्हिडिओ बनवायचे तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल किंवा सजेशन द्यायचं असेल किंवा कुठलंही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तुम्ही आपला कमेंटमध्ये जरूर नमूद करा. मी हे सर्व कंपाईल करू शकतो, शासनाकडे पाठवू शकतो, यांनी मार्फत तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचेल आणि काही बदल आपण घडून आणता येईल. खूप खूप धन्यवाद.